जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज चर्चा करू की बाबासाहेब बुद्ध धर्माकडे कसे वळले। वडील रामजी आंबेडकर हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते। कबीरपंथी असल्या कारणाने ते मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत नसत। त्यांनी आपल्या पंथाची सर्व पुस्तके वाचून काढली होती। त्याचबरोबर रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे घरी येणाऱ्या लोकांना तसेच बहिणींना वाचून दाखवायला ते बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या मोठ्या भाऊंना सांगत। बाबासाहेब 4थी पास होतात आणि शाब्बासकी म्हणून दादा केळुस्कर त्यांनी स्वतः लिहिलेले बुद्धाचे चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांना पुरस्कार म्हणून देतात। बुद्धाचे चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांच्या मनावर मोठा परिणाम करत। त्या पुस्तकातील काही प्रसंग बाबासाहेबांना भारावून टाकतात। बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचे चरित्राचा अभ्यास केल्याने त्यांना जास्त अभ्यास करण्याचं मन होऊ लागलं। हा पॉइंट नक्कीच नोट करण्यासारखा आहे। एका पुस्तकाने त्यांच्या विचारात एवढा बदल केला। बुद्धांसारख्या एवढ्या तेजस्वी चारित्राशी वडिलांनी आपली ओळख का नाही करून दिली असा प्रश्न ते सरळ वडिलांना करतात। ज्या ग्रंथांमध्ये केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांचा गौरव आहे आणि शूद्र व अस्पृश्यांची निंदा आहे असे महाभारत व रामायण वडिलांनी त्यांना वाचायला का सांगितले। पण हा प्रश्न वडील रामजी आंबेडकरांना काही रुचला नाही व त्यांनी मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस असे बोलून बाबासाहेबांना गप्प केले। बाबासाहेब म्हणतात की वडील रामजी आंबेडकर हे हुकूमत गाजविणाऱ्या वृत्तीचे होते, पण तरीही बाबासाहेब धैर्य धरून त्यांच्याशी बोलत। हिम्मत करून बाबासाहेबांनी वडिलांना पुन्हा प्रश्न विचारला। तेव्हा वडिलांनी उत्तर दिले की रामायण महाभारत बाबासाहेबांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देणार नाही। वडिलांच्या उत्तरात तथ्य होते, पण त्या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान काय झाले नाही। बाबासाहेब वडिलांसोबत चर्चा करून प्रश्न विचारू लागले, जसे की राम सीतेच वनवासाला जाणं, धोब्याच्या सांगण्यावरून सीतेचा त्याग करणं, कृष्णाच्या 1600 बायका। या गोष्टी बाबासाहेबांना रुचण्यासारख्या होत्या आणि त्यानंतर वडील या विषयावर काहीच बोलले नाही। त्यांना कळू लागले होते की बाबासाहेबांच्या मनात बंड उद्भवले आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयीची उत्सुकता बाबासाहेबांना लहानपणापासूनच निर्माण झाली। उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब अमेरिकेला गेले, तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास त्यांनी केला। बुद्ध धर्म काय आहे हे समजून घेण्याकरिता व बुद्धाच्या चारित्र्याने मनात उडवलेली खळबळ शांत करण्याकरिता त्यांनी बराच अभ्यास आणि बौद्ध साहित्याचे खोल विश्लेषण केले। तेव्हा हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यातील अंतर कळले। बाबासाहेबांची तार्किक विचार करण्याची वृत्ती त्यांची बुद्ध धर्माकडे वळण्याची कारण बनली आणि बुद्ध धर्माने बाबासाहेबांना अभ्यासाकडे वळवण्याचं काम केलं। आणि अशा प्रकारे बाबासाहेब बौद्ध धर्माकडे वळले।